टाकली आणि या सगळ्या गोष्टी फुटून दिल्या. तर आज त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे. कसं काय बघतो, कसं सांगाल? मी मगाशी देखील सांगितलं की शिवसेना म्हणून आम्ही सगळे सोबत निलेश राणेंच्या आहोत. ज्या पद्धतीनं सिंधुदुर्गामध्ये जे काही हवे दावे किंवा गैरसमज एकामेकांमध्ये झालेले आहेत ते महायुतीच्या दृष्टीनं पोषक आहेत असं माझं मत नाही. त्याच्यामुळं वरिष्ठांनी याच्यामध्ये हस्तक्षेप केला पाहिजे आणि वरिष्ठांनी याच्यामध्ये हस्तक्षेप करून हे वेळीच थांबवलं पाहिजे, हे माझं स्पष्ट आणि परखड मत आहे. परंतु निलेशजी शिवसेनेचे आमदार आहेत, त्यांच्याकडनं घेतलेली भूमिका ही त्यांच्या मतदारसंघामध्ये कुठं वावगं होऊ नये म्हणून घेतलेली भूमिका होती. आणि त्याच्यानंतर त्यांच्यावर जर गुन्हा दाखल झाला असेल तर ते कशामुळं झालं याची मी माहिती घेणार आहे. पण प्रत्येक प्रसंगामध्ये आम्ही निलेश राणेंसोबत आहोत. सर, त्याला धरून एक प्रश्न की आज नितेश राणेंनी असं देखील एक वक्तव्य केलेलं आहे की नेमके रवींद्र चव्हाणांवर बोलण्यासाठी फक्त नितेश राणेचा वापर केला जातो, त्याला पुढे केलं जात आहे. मग इतर मंत्री जे आहेत किंवा आमदार आहेत, प्रदेशाध्यक्ष आहेत किंवा जे आहेत ते का नाही बोलत त्या संदर्भात, असं देखील ते नितेश राणे. मी 3-4 दिवसापूर्वी देखील सांगितलं की राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी असलं पाहिजे. ते घरामध्ये पोचून घरामध्ये फूट पडू नये या मताचे आम्ही सगळे आहोत. आणि म्हणून खरं तर पालकमंत्री या नात्याने नितेशजींनी देखील निलेशजींवर गुन्हा दाखल होऊ नये ही भूमिका घ्यायला पाहिजे होती असं मला वाटतं. परंतु हे जे काही चाललेलं आहे हे युतीच्या दृष्टीनं पोषक आहे असं मला अजिबात वाटत नाही. ज्यांच्या कोणाकडनं होतं आहे त्याच्यामध्ये वरिष्ठांनी हस्तक्षेप केला पाहिजे आणि हे वेळीच थांबवलं पाहिजे. कारण आपण जनतेशी बांधील आहोत, आपण जनतेशी बांधील राहून काम केलं पाहिजे. देशामध्ये जर आम्ही सगळेच सांगतो की आम्ही नरेंद्र मोदी साहेबांचं नेतृत्व मानतो आणि नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वामुळे देश हा जगामध्ये नावाजला जातो आहे आणि अशा जिल्ह्याच्या ठिकाणच्या राजकारणामध्ये अशा गोष्टी घडणंही योग्य नाही. आणि काय पाहिजे? टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.